विचारपुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. कोणे एकेकाळी गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. हे गाणं आकाशवाणीवर समारंभात किंवा कुणी कुठेही म्हटलं की आजूबाजूच्या बायकांना डोळ्यांना पदर लावत. त्यांच्या आयुष्यामधल्या लग्नातल्या वरातीच्या प्रसंगाचा त्यांना आठव होऊन डोळे पाझरायला लागत. काही गाणी अशी असतात की अंतःकरणाचा ठाव घेतात. हृदय किती कठोर असलं तरी ती गाणी ऐकून ते विरघळतं आणि डोळ्यांमधल्या अश्रूंमध्ये त्याची साक्ष उमटते. मानवी जीवनाचं सत्य ज्यामध्ये ठळकपणे उमटतं त्या गदिमा विरचित गीत रामायणामधलं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं ऐकलं ना की हृदयामध्ये कालवा कालव होते, डोळे पाझरू लागतात. जगण्या मरण्याचं वास्तव सांगताना आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर म्हणतात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा, दोषना कुणाचा. या गाण्याचे सूर लौकिकाचा घट्ट धरून ठेवलेला धागा हातातून सोडवायला भाग पाडतात. आपण एकटे आलो आणि एकटेच जाणार हे सत्य माणसाला उमगतं आणि मग डोळ्यांमध्ये आसवांची गर्दी होते. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तू जाता मी कोणत्या उपाई. हे गाणं आईचं सुख अनुभवणारे आणि तिच्यापासून वंचित असणारे दोघांनाही रडवतं. श्यामची आई हे पुस्तक वाचताना रडू आलं नाही तर तो माणूस कसला, असा माणूस तर विरळाच. हास्य ही जशी परमेश्वराची देणगी आहे तसंच रडू येणं हे सुद्धा एक उन्नतीकडे जाणारी वाट आहे. कारण अश्रूंची ओळख असेल ना तरच दुसऱ्यांच्या डोळ्यांमधले अश्रू हे पुसता येतात. आईच्या उदरात सोहम म्हणत आनंद अनुभवणारा जीव जगात प्रवेश करतो ते कोहम कोहम असं म्हणत रडतच. भगवान ओशो रजनीश असं म्हणतात, आईच्या पोटात जन्म घेताना मूल नाभीद्वारे आईशी जोडलेलं असतं. आईची जीवनधारा त्या बाळामध्ये प्रवाहित होत असते. ही जीवनधारा एक अज्ञात अशी विद्युत धारा आहे जी बाळाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं पोषण करत असते. जन्मानंतर ही जीवनधारा तुटून जाते आणि बाळ रडायला लागतं. हसण्या रडण्याचा खेळ ऊन पावसासारखा जीवनभर सुरू असतो. वृद्धावस्थेत एवढ्या तेवढ्या गोष्टींनी माणसं रडतात. ते अश्रू विरहाचे, उद्वेगाचे, पश्चातापाचे, कृतज्ञतेचे आणि सुंदर आयुष्य गमावल्याचेही असू शकतात. महाभारतामधला एक प्रसंग आहे. आपल्यासमोर आपले वडीलधारी उभे आहेत आणि त्यांना मारण्यासाठी आपण उभं आहोत. हे फार मोठं पाप आहे असं अर्जुनाच्या मनात आलं. यांचा वध करून राज्य मिळवणं म्हणजे नरकाच्या वाटेवर जाणं आहे असं वाटून अर्जुनाला उद्वेग आणि न आवरता येईल एवढा गहिवर आला. दुःखी होऊन त्याने रथ सोडला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग धनुष्य बाण सांडले न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. धनुष्यबाण खाली टाकून अर्जुन रडू लागला. यानंतर भगवद्गीतेचा जन्म झाला. माऊली म्हणतात, या प्रसंगानंतर श्रीकृष्णाने कौतुकाने परमार्थ सांगणारी जी कथा आहे ती म्हणजे गीता सांगितली आहे. पापाचं भय आणि विनाकारण करुणेचे अश्रू अर्जुनाच्या डोळ्यामध्ये भगवंताला नको होते. माहूरगडची रेणुका माता ही मातृस्नेहाचं प्रतीक आहे. रेणुका मातेनी सहगमन केलं. आपला पुत्र परशुरामाला श्री दत्तप्रभूंच्या स्वाधीन करून त्याच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवून त्याचा प्रतिपाळ करा अशी त्यांना विनंती केली. श्री दत्तप्रभू म्हणाले, परशुरामा तुझी आई धन्य आहे. तेव्हा परशुरामाचा धीर सुटला. आई दिसेनाशी झाल्यावर तिचं प्रेम आणि श्रेष्ठ गुण आठवून परशुराम हंबरून रडू लागले. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, अरे तुझी आई साक्षात जगन्माता आणि पिता जमदग्नी हे परमशिव आहेत. ते सर्वव्यापी असून विद्यमान आहेत. ते कुठेही जात नाहीत, कुठूनही येत नाहीत. आत्ताही ते इथे आहेच.
हे जरी आकलन झालं असलं तरी परशुरामांना आईच्या मायेचा बंध तोडता येईना. आईसाठी त्यांचं मन आक्रंदन करू लागलं. तेव्हा मोठा आवाज होऊन भूमी दुभंगली आणि रेणुका मातेचं मुख प्रगटलं. मातृमुखाने प्रेमाने परशुरामांना जवळ घेतलं. आईच्या अगाध पुत्रप्रेमाचा हा आविष्कार आहे असं श्री दत्त महात्म्य ग्रंथामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी असं म्हणतात. प्रेमाने येणारे डोळ्यातले अश्रू ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती प्रेमामुळेच प्राप्त होते. विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखक